सलगच्या सुट्ट्यांमुळे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये वाढ झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 3 लाख भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन आहे ते घेतलेलं आहे। महाराष्ट्राबरोबरच दक्षिण भारतातून खूप मोठ्या संख्येने भाविक हे कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत, कारण सलगची सुट्टी आहे ते या ठिकाणी मिळाली आणि म्हणूनच कुठेतरी भाविकांच्या देखील या संख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ही जे चित्र बघतोय आपण, हे चित्र रात्रीपर्यंत देखील अशाच पद्धतीने पाहायला मिळते, कारण एकदा या दर्शन रांगेमध्ये सहभागी झाल्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासाने या ठिकाणी भाविकांना करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन होतं। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून कुठेही गर्दी होणार नाही, कुठेही धक्काबुक्की होणार नाही याची काळजी आहे ती घेतलेली आहे आणि भाविकांना करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन समाधानकारक या ठिकाणी व्हावं याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेला आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये जवळपास 3 लाख भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आजच्या रविवारी देखील किमान 1.5 लाख भाविक या ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी दाखल होतील अशा पद्धतीचा अंदाज देखील व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सलगच्या सुट्ट्यांमुळे 3 दिवस या ठिकाणी कोल्हापूरमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये गाड्यांची गर्दी आहे ती पाहायला मिळते। या ठिकाणी जर बघितलं आपण, जे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरातील सगळे पार्किंग आहेत ते पूर्णपणे फुल झालेले आहेत, त्यामुळे भाविकांना लांब ठिकाणी गाड्या लावून या ठिकाणी यावं लागते। तरी देखील जवळपास 1.5 लाख भाविक आज करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतील असा अंदाज आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।